काही नाही का बाई, बसली घरी. काय आता काय सांगू तुला. बरे बाई तुझा नवऱ्याचं. तुला तरी झुरवत तर नाही माझ्यासारखं. माझा नवरा रोज मला झुरवतच राहतो. जवळ येतो येतो पूर्ण तापमान वाढवून देतो आणि अचानकच चालला जातो. वेळ सकाळी पण असंच केलं त्यांनी. निघून जातं डायरेक्ट. आत्ता पण जॉबला जाताना त्यांनी तसंच केलं. पूर्ण मी तयारीतच होते आणि ते चालले गेले जॉबला. नेहमी असंच करतात ते. आले आले कोण? वहिनी, दार उघडाय ना. कोण आहे? मी सोन्या. हा या ये ना. काही नाही. दार लावून हा घेते. हो, दरवाजा उघडायचे. हा हा. बस ना बस. काय काय अगं मी नाही. तुला थोड्या वेळात फोन करते. हा ते बस ना बस. ते साखर लागत होते. साखर का? काय रे रोज रोज साखर साखर साखर? हा आमच्याच घरची साखर वापरायची तुला दिवस रात्र. हा स्वतः तर काय घेऊन येत नाही साखर कधी. आता 1.5 किलोचा माप झाला असेल, तू घेऊन गेलेला आहे माझ्याकडे. देईल ना मी 1 किलो वहिनी आणून. एवढं काय त्याच्यात तुम्ही टेन्शन 1 किलोच्या बदल्यात 2 किलो साखर घेईल मी. 2 किलो काय 3 किलो? नाही 2 किलो. तुमचाच सोन्या वहिनी. हा म्हणजे तुमचाच सोन्या. अरे पण माझीच साखर संपले. अरे हा का? अजून असेल ना काही? अरे कुठे दिसते तुला? साखरच नाही बांधली वाटतं. आता काय बहिणी तुम्ही, मी जेव्हा जेव्हा येतो तो मी साखरच देते. अरे मी दरवेळेस काय येते. मस्त तुम्ही लपून. लपवून कशाला ठेवणार आहे? घरात वापरायची गोष्ट ती मी कशाला लपवेल बरं? ओ ही काय बहिणी एवढी साखर? अरे पिठाचा डब्बा आहे तो. याच्यात असं डब्यात? काय नाही, डब्यात बिब्यात काय नाही आहे. नाही आहे डब्यात. नाही बहिणी. मग आता मला बिना चहाच राहावं लागेल. अरे पण मग जाऊन दुकानातनं घेऊन ये ना. पैसे नाही ना बहिणी. काय सोन्या, अरे 50-60 रुपयाला 1 किलो साखर येते. घेऊन घे ना. हे भारी दिसत. ते टॅटो भारी दिसत. राहू दे राहू दे. जाय तू, 50-60 रुपयाची साखर भेटेल 1/2 किलो. घेऊन ये जाऊन. जा ना मग, आता थांबला काय? ते टीव्ही चालू आहे का तुमची? टीव्ही बंद आहे का बरं? ते क्रिकेट आहे ना आज? हा आहे. मग बघायचं होतं. मोबाईलवर बघणार आहे मग तुझ्या? मोबाईल खराब झाला मोबाईल माझा. किती वेळाची मॅच आहे? किती वेळ चालेल? तुम्हाला घेऊ का मोबाईल? घेऊ का तुमचा? किती वेळाची मॅच आहे? 1 तासाची. मग माझा मोबाईल घेऊन जाय, पण मला वापस आणून दे. हा पासवर्ड तर तुला माहितीच आहे तसं पण. हो ठीक आहे मग. सगळ्याला लॉक लावते पहिले मी. लावलं बरं का लॉक? लॉक लावलंय. घे आता, घेऊन जाय फोन. ठीक आहे. आणि मॅचच बघ, दुसरं काही बघू नको. नाही म्हणजे दुसरं मी काय बघत नाही. चांगलं माहिती आहे मला. धर, जा घेऊन जाय. तुम्ही काय बघितलं का? हा काल तू माझा मोबाईल घेऊन गेला होता फोन लावायसाठी. पार अर्ध्या तासानंतर आला तू. आणि बघत होती मी हिस्ट्री. काय काय बघितलं तू ते. तू हिस्ट्री डिलीट करायचं विसरला वाटतं. घे फोन आणि जाय. हो वहिनी वहिनी वहिनी
वहिनी वहिनी काय आता ते काहीच कारण देऊ नको, मला नाही ऐकायचं हो तुझं. मी मान्य करतो ना वहिनी. ती ती वेबसाईट मी उघडल्या होत्या, पण पण प्रॉमिस मी काहीच बघितलं नाही. आणि म्हणजे 1-2च व्हिडिओ बघितले मी. वहिनी ती गोष्ट कोणाला सांगू नका प्लीज प्लीज. वहिनी प्लीज सांगू नका ना. हो वहिनी वहिनी वहिनी. का बघतो रे तू असलं काही? वहिनी ते पोरं मध्ये राहतो ना, बस काय ते बघून हां ते चुकून झालं वहिनी. चुकून असे 10-15 व्हिडिओ सर्च होत नसता. आणि तू मला मोबाईल द्यायला आला ना, ते तो एज्युकेशन व्हिडिओ चालूच होता एक. ते एज्युकेशनसाठी कसलं एज्युकेशन? ते वहिनी ते रिप्रोडक्टिव्ह सिस्टम शिकवते ना आम्हाला 10वीला, त्याच्यामुळं पाहत होतो मी. तू जरा ना जास्त शिकतोय, एवढं शिकू नको. त्या गोष्टी होत राहता ऑटोमॅटिक वयानुसार, लग्न झाल्यानंतर. लग्नाच्या आधी नाही होऊ शकत का? म्हणजे लग्नाच्या आधी जर तुला या सगळ्या गोष्टींची हौस असेल तर तुला ना पहिले डोक्याने मोठं व्हावं लागेल. तुझी बुद्धी लहान आहे रे अजून. तू बघतोय हौशीने, पण त्यातलं तुला कळतंय काय? कळतंय ना, का नाही कळणार? मी 8वी पासून व्हिडिओ बघतो ते. तुम्हाला तर आज माहीत झालं. सगळं माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं माहीत नाही? मला तर काही वाटत नाही तुला काय. असं येतात सगळं माहिती आहे. बस खाली खाली बस. आणि तुम्ही जे बोलत होत्या ना ते पण मी ऐकले काय ऐकलं तू? दरवाजातून. हं? हेच की तुमचे सर बद्दल तुम्ही बोलत होते ते. म्हणजे नवऱ्याबद्दल? काय पण? हेच ऐकलं की ते एक साईड करून निघून जातात. झुरवता आणि निघून जाता. तू माझ्या गोष्टी लपून ऐकतो का? नाही म्हणजे लपून नाही, तुम्ही बोलत होता तेव्हा मी आलो ना, तर ऐकलं मी ते. अच्छा. हा म्हणजे तसं मी कोणाला सांगणार नाही. सांगितलं तरी होईल काय? बदनामी कोणाची? तुमची. आम्ही तर नवरा बायको आहे. म्हणून तर सांगते की तुझं ना फक्त वयच वाढलंय, डोकं नाही. तुला जमणार नाही रे असल्या काही गोष्टी. तू फक्त बघायचं म्हणून बघतोय, समजलं का? अरे सॉरी वहिनी. सॉरी वहिनी. म्हणजे एकच मार्ग उरला होता वहिनी तुम्हाला सांगण्याचा. एकही मार्ग उरला नव्हता म्हणून सॉरी वहिनी. याच्या पुढे नाही करणार. सॉरी. कोण बोललं तुला नको करू? याच्या पुढे तुला नेहमी करावं लागेल. काय? जे तू पाहिलं ना त्याच प्रकारे. आणि उठून गपचूप तिकडे येऊन जा. जे तू पाहिलं ना त्याच प्रकारे बस.
बघ तू करशील तर. वहिनी 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 लॉटरी लागली गेली. मजा आला होतोय. वहिनी मी व्हिडिओतून एक्झाम भरपूर दिल्या आहे. प्रॅक्टिकल पहिल्यांदा करतोय.